तर जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात पुण्यामधून एक मोठी बातमी आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादींनी पुण्यामध्ये विशेष स्ट्रॅटेजी आखली आहे। जिथं जे चिन्ह फायद्याचं ठरेल तिथं ते चिन्ह वापरून उमेदवार उभे केले जाणार आहेत। महापालिका निवडणुकांनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्र बैठक घेऊन ही स्ट्रॅटेजी ठरवली आहे। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार घड्याळ या चिन्हावर लढणार आहेत आणि या उमेदवारांची जबाबदारी तुतारीच्या चिन्हावर खासदार म्हणून निवडून आलेल्या डॉक्टर अमोल कोल्हेंवर असणार आहे। शेजारच्या आंबेगाव तालुक्यामध्ये मात्र घड्याळ आणि तुतारीचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत। पुणे जिल्ह्यामध्ये आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील घड्याळ आणि तुतारी वाजवणारा माणूस अशा दोन्ही चिन्हांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणूक लढणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.